आदरणीय इथे उपस्थित सगळ्या तायांना माझा नमस्कार। तायांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल, आताच रक्षाबंधन झालं, आपला महिला मेळावा तो जानेवारी महिन्यात असतो, आता का बरं बोलवलं पाण्या पावसाचे दिवस? पण तायांनो, जी परिस्थिती राजकीय आणि सामाजिक चाललेली आहे त्याच्यात आपलं कुटुंब, जिजाऊचं कुटुंब 2,31,000 लोकांचं झालेलं आहे। तर माहेरी काही निर्णय घ्यायचा असला तर आपल्याला बोलवतातच ना। किती वर्ष भावाच्या लग्नाला झालेली असली तरी आपलं अस्तित्व तिथे असतं। त्याच्यामुळे काय निर्णय घ्यायचा तर हा तुम्हाला विचारून घेतला पाहिजे, तुमच्या संमतीने घेतला पाहिजे। त्याच्यासाठी आजचा आपला हा कार्यक्रम आहे। परिस्थिती, राजकीय परिस्थितीची सांगायला गेलं तर तायांनो, 77 वर्ष झाली देश स्वतंत्र होऊन। किती? 77 साजरी केली ना। पण मग 77 वर्ष झाली देश स्वतंत्र होऊन, तरी आजही राजकारण्यांना 3 मुद्द्यांवरच मतं मागायला लागतात। रस्ता देऊ, लाईट देऊ, पाणी देऊ। तुमची ट्रॅव्हलिंग फार तर 5-7 किलोमीटर एवढीच रोजची असते। हा रस्ता बघण्यासाठी तुम्हाला बोलवलेलं आहे का आपल्या दोन्ही जिल्ह्यांची रस्त्याची अवस्था काय आहे? पाणी देऊ, 77 वर्ष झाली। सांगावं, शहापूर, मुरबाड, भिवंडी, मोखाडा, जव्हार पाणी प्रश्न सुटला का? नाही सुटला ना। लाईटीचा प्रश्न सुटला का? नाही सुटला। ज्यांचा सुटला त्यांना जास्त बिल आहे भिवंडी शहरला। बाकी ठिकाणी लाईट 10-10 वेळा जाते, सगळीकडे जाते, दोन्ही जिल्ह्यांना जाते। मी बाकी महाराष्ट्राचं नाही बोलणार, मी दोन आपल्या जिल्ह्यांचं बोलेन तायांनो। मग जर 77 वर्ष झाली देश स्वतंत्र होऊन हे 3 मुद्द्यांवर राजकीय नेते मतं मागतात आणि आपण ही 3 मुद्द्यांवरच आज ना उद्या करतील या हिशोबाने मतं देतो, मग आता परिवर्तन करायची गरज आहे ना? गरज नाही। इतिहास साक्षी आहे, जर परिवर्तन करायचं असेल तर महिलेचं पाऊल हे पहिलं असलं पाहिजे। राजमाता जिजाऊने जर स्वराज्याचं स्वप्न पाहिलंच नसतं तायांनो, तर 2-2 छत्रपती महाराष्ट्राला भेटले असते का? नाही ना। मग त्याच राजमाता जिजाऊ सावित्री, अहिल्या, रमाईच्या लेकी आपण आहेत। 77 वर्ष वाट बघतोय, अजून किती वाट बघायची आहे? त्याच्यापेक्षा परिवर्तन हा नियम आहे ना, तो आपण पाळला पाहिजे ना। जर परिवर्तन करायचं आहे तर पहिलं पाऊल हे आपणच टाकलं पाहिजे। त्याच्यासाठी तुम्हाला बोलवलेले का लोकसभेच्या निवडणुकीला झालं ते झालं, पण आपली जरी शीट पडलेली असली तायांनो, तरी 2,31,000 मतं मिळवणं ही खाऊ नाहीये। बाजूला 5-5, 6-6 मुख्य पक्ष, त्यांनी एवढी वर्ष सत्ता भोगलेली, असे पक्ष आपल्या विरोधात होते आणि आपला भाऊ अपक्ष, आणि त्याच्या बाजूला तुम्ही, आम्ही सर्वसामान्य जनता होतो। कधी चुलीजवळून बाहेर न निघालेली ताई वोटिंगच्या मतांसाठी बाहेर निघाली होती का आम्हाला आता आमचा माणूस खासदार पाहिजे, तर त्याची ही मतं आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला काही एक नाही ना, आपल्याला माहिती आहे खासदार कोणी असो, आमदार कोणी असो, प्रश्न कोण सोडवतात? सांबरे साहेब। पत्रे उडले तर कोणाला फोन करता? सांबरे साहेब। आरोग्याचा प्रश्न आला का कोणाला फोन करता? सांबरे साहेब। प्रत्येक समस्येला उत्तर म्हणून आपण जिजाऊ आणि सांबरे साहेब बघतोय। मग जर एकटे सांबरे साहेब स्वतःच्या खिच्यातून, स्वकमाईतून जर 45 UPSC MPSC वाचनालय, आपल्या मागे शाळा अशा CBSE शाळा 8, अंध मतिमंद मुलांची निवासी शाळा, त्याचबरोबर 25 लाख वह्यांचं वाटप दरवर्षी, आणि 130 बेडेड हॉस्पिटल, आणि भरपूर जिजाऊ क्लिनिक, आणि गावागावात घरोघरी सांगायला माणसं का काय आजार असेल तर आम्हाला सांगा, पोरं शिकवा तायांनो, अडचण असेल तर आम्हाला सांगा। आपला भाऊ जर एकटा एवढं करू शकतो तर याच्यापेक्षा हजारो पटीनं पैसा सरकारकडे जास्त आहे की नाही? आहे ना। मग त्यांचं काम नाही का हे करणं? मग ते जर करत नसतील तर आपल्याला राजकारणात गेलंच पाहिजे, गेलं पाहिजे ना। त्यानं आपण राजकारणात जायला तयार नसतो, नको आपल्याला काय करायचं गेलंय, आपल्याला काय करायचं गेलंय म्हणून आपण शांत राहतो। पण तायांनो, घरात 12,000 आणले का 15,000 आणले तरी घर आपल्यालाच लोटायला लागतंय, गॅसवाल्याला पैसे आपल्याला द्यायला लागतात, आणि पोरं शिकली पाहिजेत ही पप्पापेक्षा जास्त इच्छा ही आपली असते। त्याच्यामुळे राजकारण हा आपला आता भाग झालाय।
सुई आणली ना तायांनो तरी त्याचा टॅक्स सरकारला जातो. मग आता आपल्याला राजकारणात जायचंय ना, उमेदवार द्यायचे आहेत ना विधानसभेला, आणि महिला आणि पुरुष सेम सेम देऊया. राजकारणी काय सांगतात, स्त्री पुरुष समान अधिकार आहे का? समान अधिकार भेटलाय का? ग्रामपंचायतला भेटलाय, पंचायत समितीला भेटलाय, जिल्हा परिषदला भेटलाय, आमदारकी खासदारकीला नाही भेटलेला. भेटला असता तर जी परिस्थिती आज चाललेली आहे ना आजूबाजूला, का आज बोलवण्याचं मुख्य कारण तायांनो ते का सांगतात नाही नाही महिलांना कराटे शिकवा, महिलांना हे शिकवा, महिलांना स्वसंरक्षणाचे धडे द्या. अरे जी महिला कधी पुरुषाला भाऊ म्हणून, कधी नवरा म्हणून, कधी मुलगा म्हणून प्रत्येक याच्यामध्ये ती जर प्रत्येक पुरुषाला सक्षम करते तर ती नबला नाही का? अबला आहे का? तिला सक्षम करायची गरज आहे का? नाही गरज आहे. पण जर 10 पुरुष तिच्या जवळ आले तर ती कसा सामना करणार आहे? नाही करू शकत ना. मग आपल्याला शिकवण्यापेक्षा पुरुषांनी सुसंस्कृत होणं गरजेचं आहे. 2% पुरुष आहेत, पण ही विकृती आहे. ही विकृती कालपर्यंत दिल्लीला होती, नंतर मोठ्या शहरांना आली, आणि कालची गोष्ट तुम्हाला सांगेन तर कल्याणच्या ग्रामीण भागापर्यंत आलेली आहे. ठाणे जिल्ह्यात मागच्या 1-1.5 महिन्यात 3 प्रकरणं झाली, 4 प्रकरणं झाली. तुम्ही बघितलं का 60 वर्षाची बाई पण लोक सोडत नाही आणि 2 वर्षाची मुलगीही सोडत नाही. मग आता त्यांनी कराटे शिकायचंय का? पण तायांनो, जोपर्यंत आपण आपल्या अधिकारासाठी उभ्या राहत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही देणार नाही. तुम्हाला वाटत असेल हा सरकार आला का देईल, तो सरकार आला का देईल, ते सरकार फक्त राजकारणच करतायत. आज निर्भया प्रकरणापासून कालच्या कल्याणच्या झालेल्या गोष्टीपर्यंत सरकार सगळी येऊन गेलेली आहेत, पण कोणी हा कायदा नाही आणला का जो चुकी करेल, ज्याच्या विरुद्ध पुरावे आहेत तर त्याला भर चौकात फाशी द्या. आला का निर्णय? नाही झाला. का नाही झाला? तर जर पगारवाढी असल्या तर आमच्या राजकीय नेत्यांच्या रात्रीत पगारवाढी होत आहेत, लोकप्रतिनिधींच्या. जर नोटाबंदी असली तर रात्रीत होते. मग महिलांसाठी कायदा का नाही होते? कारण तायांनो, आपण जागृत नाहीयेत. आपण आपल्या हक्कांसाठी उभ्या राहायला तयार नाहीयेत. आपण नेहमी आयुष्यभर सगळ्यांचा विचार करतो, पण आज सगळ्यांनी या प्रसंगी शपथ घ्या का घटना कुठेही घडू दे, पण ती माझीच मुलगी आहे या हिशोबाने मी पुढे निघेन. आता या विषयावर खूप झालं का हे शिकवा, बायकांनी शॉर्ट कपडे घालू नका, बायकांनी रात्री फिरू नका, बायकांनी असा वागा, बायकांनी तसा वागा, मुलींना हे शिकवा, मुलींना ते शिकवा. संपला विषय. आता पुरुषांनी ठरवायचंय का जर ते करतायत तर ते आत्महत्या करतायत. त्याच्यासाठी आपल्याला कायदा आणावा लागेल का जो कोणी असा करेल त्याला भर चौकात फाशी झाली पाहिजे. पण त्याच्यासाठी तायांनो ते घरी बसून नाही मिळणार आहे. आपल्याला घरी बसून हा कायदा नाही मिळणार आहे. त्याच्यासाठी रस्त्यावर उतरायला लागेल, संघर्ष करावा लागेल, त्याच्याशिवाय नाही देणार आहे कोणीच ना. आता या विषयावर आपण तोंडाच्या वरून डोक्यावरून पाणी गेलेलं आहे. त्याच्यामुळे आता जेव्हा अशी घटना घडते तेव्हा फक्त वाईट झाला असं सांगण्यापलीकडे ना हातातली कामं टाकून आपण जिल्हा ऑफिसला गेलो पाहिजे. एका बाजूला सरकार चालवण्यासाठी आपण माणसं ठेवलेली आहेत, एक कलेक्टर आणि दुसरा राजकारणी ठेवलेले आहेत ना, सरकारी अधिकारी ठेवलेले आहेत ना, दुसऱ्या बाजूला राजकीय नेते ठेवलेले आहेत. हे आपले नोकर आहेत. मालक आपण आहेत देशाचे, हे लक्षात घ्या. आपण नोकर नाही आहेत, आपण मालक आहेत. आपली टिकली आहे ना त्याचा पण टॅक्स सरकारला जातो. आपण सुई आणतो ना त्याचा पण टॅक्स सरकारला जातो ना, त्याच्यातून यांना पैसे मिळत असतात. त्याच्यामुळे तुम्ही सांगू नका की आपला काय आहे. हा देश आपला आहे, हे राज्य आपलं आहे, हे सगळं आपलं आहे. त्याच्यामुळे मालक असल्यासारखं आपण वागलं पाहिजे ना. मालक आहेत तर ते घेतलं पाहिजे. लोक सांगतात महिलांना सक्षमी करा, करतोय ना. जिजाऊ पण आर्थिकदृष्ट्या सक्षम करते महिलांना. पण बाकी गोष्टी जर महिला एक बाळाला जन्म देते ना तेव्हा 107 वेळा हाड ज्याप्रमाणे तुटतंय तेवढ्या वेदना होतात, तेवढ्या तिला एक वेळेस बाळ जन्माला द्यायला होतात. मग ती नबली आहे का? नाही आहे ना.
आजही गावात जर सगळ्यात आधी मंदिर कोणाचं असेल तर तायांनो गावदेवीचं आहे. म्हणजे गावाचं रक्षण करणारी कोण आहे तर गावदेवी आहे ना. आजच कालिका तिच्यात आहे, अंबिका तिच्यात आहे, लक्ष्मी तिच्यात आहे, सरस्वती तिच्यात आहे. मग एवढी सक्षम महिला आहे तरी का तिला असं केलं जातंय? का आम्हाला आमचा अधिकार मागावे लागतात, का हिसकावे लागतात? पण पर्याय नाहीये. आम्ही जर वाट बघत बसलो तर अजून अशा कित्येक मुलींचे, कित्येक सुनांचे, कित्येक आयांचे बळी जाणार आहेत तायांनो. त्याच्यामुळे आपण जागा राहिलं पाहिजे. कारण आपल्या संस्थेचं नाव आहे जिजाऊ. नाही या जिजाऊच्या छताखाली आपण जर आलेलो आहे तर मग आपण जिजाऊच झालं पाहिजे. जी जिजाऊजींनी मोगलांना हकलवून लावलं, जी जिजाऊ तिने छत्रपती दोन महाराष्ट्राला दिले, तीच जिजाऊ आपण आहेत ना. मग त्याच्यामुळं आपण विचार केला पाहिजे. आणि राजकारणात जेव्हा आपण आता चाललोच आहे तर प्रत्येक तालुक्यातून तायांनो तुम्ही आलेले आहेत. तुम्हाला जर अशी CBSE स्कूल पाहिजे असेल ना तर आपल्याला थोडीशी मेहनत करावी लागेल. तुम्हाला जर भिवंडी, शहापूर, मुरबाड, मोखाडा, तलासरी इकडून जर इथे झडपोलीला दवाखान्यात यायचं नसेल ना एवढ्या खड्ड्यात ना रस्त्यात, तर तुम्हाला आपला उमेदवार निवडून द्यायला लागेल, जेणेकरून असं हॉस्पिटल आपल्या तालुक्याच्या ठिकाणी होईल, आपल्या आजूबाजूला होईल. अशी शिक्षण व्यवस्था आपल्या मुलांना मिळेल. त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. एका बाजूत आपण अधिकारी घडवतोय ना, पण आपली ही जबाबदारी आहे का मला जमत नाही असं जमून नाही चालणार, किंवा कोणीतरी करेल याची वाट बघून नाही चालणार. तायांनो जर एक कोथिंबीरची जुडी घेताना आपण बघून आणतो आतमध्ये खराब आहे का, बाहेर खराब आहे का. एक साडी घेताना कमीत कमी 5 दुकानं आपण फिरतो, 50 साड्या बघतो ना, मग जर एक साडी घेतो. एवढी निकस आपल्यात आहे. तर 77 वर्ष झाली आपण राजकारणी निवडून नाही घेतला. त्याच्यामुळे आता राजकारणी आहे, नेता आहे, तो आपला आहे आणि आपल्याला तो आपला माणूस द्यायचा आहे. ज्या भावनेने सामरे साहेब सांगतात ना का आम्हाला आमचे अधिकारी पाहिजेत, गावाच्या ग्रामसेवक पासून तालुक्याच्या तहसीलदार प्रांतापासनं तर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी खुर्चीवर हा आम्हाला आमचा माणूस पाहिजे. त्या हिशोबात आपणही सांगितलं पाहिजे का आता आम्हाला आमचा नेता पाहिजे. कारण तायांनो 77 वर्ष झाली, भरपूर पक्ष आले, भरपूर सत्ता भोगल्या, पण कोणी गरीबाच्या पोरांना शाळा नाही काढल्या. काढल्या का? नाही काढल्या. कोणीही गरीब लोकांसाठी हॉस्पिटल नाही काढले. कोरोना काळात पण मेडिसिनचे, फलांचे पैसे खाणारे नेते आपण बघितले, सगळ्यांनी बघितले, पण कोणी आपल्या मदतीसाठी धावून नाही आला. त्याच्यामुळे वाट बघण्यापेक्षा आपण तिथे गेलं पाहिजे आणि आपला पाय रोवला पाहिजे. कारण जर आपल्याला परिवर्तन करायचं आहे तायांनो तर ते तुमच्या साक्षीनं आणि तुमच्या सपोर्टनी करायचं आहे ना. आपण जर एवढ्या महिलांनी ठरवलं, एवढ्याच अजून ट्रॅफिकमध्ये रस्त्यात आहेत, तर एवढ्या महिलांनी ठरवलं तर मला नाही वाटत कुठलीही गोष्ट अशक्य आहे ना. ते शक्य करण्यासाठीच आपला जन्म झालेला आहे. जर आपण जन्माला आलोच आहे तर सगळ्यात आधी आपण एक महिला आहे हे लक्षात असू द्या. मी पहिली महिला आहे, नंतर मी कुणाची मुलगी आहे, कुणाची सून आहे, कुणाची आई आहे, कुणाची भावजाई आहे, कुणाची कोण आहे, कुठल्या जातीची आहे, कुठल्या धर्माची, हे सगळं नंतर आहे. सगळ्यात आधी मी एक महिला आहे ना. मी महिला असल्यामुळे जरी गणपती असू दे, जरी काही सण असू दे, पण मी महिला म्हणून स्वतःसाठी मोर्चाला गेली पाहिजे आणि जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारला पाहिजे का जर देश आमचा आहे, राज्य आमचं आहे, तर आमच्यासाठी कायदा का नाही, आमची संरक्षण का नाही. कारण तायांनो आज मुलगी जन्माला घालायला आई वडील घाबरतायत. का? आवडते ना, मुलगी कोणाला नाही आवडत. घरात एक मुलगी असली तर घर पण येतं, पण घाबरतात. जर 2 वर्षाच्या मुलीला पण जर ती सोडत नसतील तर भीती वाटते ना. का नाही घाबरणार? मग ते घाबरण्यापेक्षा या वृत्तीला ठेचण्यासाठी आपण सगळ्या एकत्र येऊया आणि नक्कीच आपला कायदा आणूया. कारण हे देश जर आपला आहे तर कायदा आणायला आपल्याला काही वेळ लागणार नाही. तुम्ही बघितलं दुबईमध्ये कायदा काय, अमेरिकेत कायदा काय, किंवा बाजूच्या देशातल्या एका पंतप्रधानांना हकलून जर लोक लावू शकतात तर आपल्या तर लोकशाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तो अधिकार दिलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवकन्या म्हणून आपल्याला ती ताकद दिलेली आहे. तर ती ताकद एकवटूया
आणि चांगल्या प्रकारे प्रत्येकीने जाताना विचार करा का मोर्चाला जाताना कमीत कमी मी माझ्याबरोबर माझ्या 5 मैत्रिणींना घेऊन जाईन. आपल्याला जायचंय आपला कायदा आणण्यासाठी. एवढं बोलून मी थांबते. जय जिजाऊ.